विधानसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. राज्यातील 105 जागांवर निवडणूक लढवून केवळ 16 जागांवर विजय मिळवणे ही काँग्रेसची स्वातंत्र्यानंतरची सर्वात खराब कामगिरी ठरली. त्यामुळे पटोले यांचा राजीनामा अपेक्षित मानला जात होता. आता नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम व यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र कोल्हापूरचे नेते सतेज पाटील यांचे नाव या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यांच्या रूपाने काँग्रेस मराठा समाजाकडे नेतृत्व सोपवेल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.